श्री स्वामी समर्थ. कासव एक साधा प्राणी, पण अर्थ अतिशय खोल. नमस्कार. आज आपण अशा एका प्रतीकाबद्दल बोलणार आहोत जे आपण रोज पाहतो, मंदिरात, पूजेच्या जागी, कधी घरात शोभेच्या वस्तू म्हणूनही पाहतो. त्यामागचा अर्थ मात्र फार थोड्या लोकांना माहीत असतो. कासव. कासव म्हणजे फक्त एक प्राणी नाही, तर ते आहे स्थिरतेचं, संयमाचं आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक. पुराणामधील कासवाचं स्थान. हिंदू धर्मात भगवान विष्णूचे 10 अवतार सांगितले जातात. त्यामधील दुसरा अवतार कूर्म अवतार म्हणजेच कासव. सत्ययुगात जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा मंदराचल पर्वत सागरात बुडू लागला. त्यावेळी संपूर्ण सृष्टीला आधार देण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलं आणि त्या पर्वताला पाठीवर सावरलं. याच मंथनातून अमृत, लक्ष्मी देवी, अनेक दिव्यरत्न प्राप्त झाली. म्हणूनच कासवाला धैर्य, शुभ फल यांचं प्रतीक मानलं जातं. गीतेतील अत्यंत सुंदर उदाहरण आपण बघूया. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला एक सुंदर दृष्टांत देतात. ते सांगतात, जसा कासव आपले अवयव आत ओढून घेतो, तसा जो मनुष्य आपली इंद्रिये विषयांपासून दूर ठेवतो त्याची बुद्धी स्थिर होते. असा मनुष्य स्थितप्रज्ञ ठरतो. त्यामुळेच कासवाला सात्विक गुणांचा प्राणी मानलं जातं. शांत, संयमी आणि संतुलित. मंदिरात कासव का असतं, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? अनेक मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीसमोर किंवा गाभाऱ्यासमोर कासव असतं. त्याचा अर्थ खूप खोल आहे. देवाचं दर्शन घेण्याआधी आपला अहंकार गळून पडावा यासाठी मंदिराच्या देवाच्या मूर्तीसमोर किंवा गाभाऱ्यासमोर कासव असतं. राग हा निघून जावा. लोभ, आपण लोभाला सोडून द्यावे. मत्सर, अस्थिर विचार, हे सगळं बाहेर ठेवून आत यावं, हेच असतो त्याचा अर्थ. हे कासव आपल्याला काय शिकवतं? कासव जसं बाह्य जगापासून स्वतःला कवचात ठेवतं, तसं भक्तानेही मनावर नियंत्रण ठेवावं. मान खाली की वर, दोन्हीचा अर्थ वेगळा. काही मंदिरामध्ये कासवाची मान खाली वाकलेली असते. ती नम्रता आणि शरणागतीचं प्रतीक आहे. तर काही ठिकाणी मान उंच उचललेली असते. ती आध्यात्मिक ऊर्जेची जाणीव आहे. कुंडलिनी जागृती आणि ईश्वराशी जोडल्याची तळमळ दर्शवते. वात्सल्य दृष्टीचा सुंदर अर्थ. एक अतिशय सुंदर श्रद्धा अशी आहे, मादी कासव आपल्या पिल्लांना फक्त नजरेनेच पोचते. यालाच म्हणतात वात्सल्य दृष्टी, म्हणजेच देवाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी, ही भावना त्यामागे दडलेली आहे. वास्तुशास्त्रात कासवाचं महत्त्व. कासव केवळ धार्मिक नाही, तर वास्तुशास्त्रातही अत्यंत शुभ मानलं जातं. योग्य ठिकाणी ठेवलेलं कासव घरात शांतता, आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सलोखा, आरोग्य व दीर्घायुष्य आणतं, अशी श्रद्धा आहे. कुठे आणि कसे ठेवावा कासव? चला तर आपण जाणून घेऊया. कासव आपण आपल्या घरामध्ये कुठे ठेवायचा? उत्तर दिशेला ठेवायचा, धन व समृद्धीसाठी. जेव्हा आपण कासव उत्तर दिशेला ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये धन धान्य येतं आणि समृद्धी होते. तोंड कोणत्या साईडनं असावं? तर तोंड पूर्वेकडं असणं शुभ आहे. कासव पाण्यात ठेवणं अधिक प्रभावी मानलं जातं. कासवाचे खूप प्रकार आहेत, त्यामध्ये त्याचे अर्थ आपण जाणून घेऊया. धातूचं कासव. धातूचं कासवचा अर्थ होतो एकाग्रता आणि अभ्यासासाठी. लाकडी कासव म्हणजेच नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी. स्फटिक कासव आर्थिक स्थैर्यासाठी. माती आणि रेझिन सर्वसाधारण शुभतेसाठी. रंगाचं महत्त्व काय? चला बघूया. काळा म्हणजेच करिअर आणि व्यवसाय. हिरवा म्हणजे एकाग्रता. पांढरा मानसिक व आध्यात्मिक शांती. चला बघूया. कासव आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. सगळ्याला लगेच प्रतिसाद देणं गरजेचं नाही. कधीकधी शांत राहणं, स्वतःकडे वळणं आणि मन स्थिर ठेवणं हेच खरं सामर्थ्य असतं. आजच्या धावपळीच्या गोंगाटात जगात आपणही कासवासारखं राहावं, आपल्या मनाला कवच देऊ शकतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तर आज तुम्हाला कळालं असेल की कासव सगळ्या मंदिराबाहेर का बरं असतो, आणि आपल्या घरामध्ये जर कासव असेल तर तो कोणत्या धातूचा आहे किंवा काचेचा आहे किंवा कोणत्या कलरचा आहे ते कमेंटमध्ये सांगा, आणि त्यानुसार तुम्ही ते कशामध्ये ठेवायचं हे ठरवू शकता. जर काचेचा कासव असेल तर तो पाण्यामध्ये ठेवतात, आणि जर धातूचा कासव असेल तर तो तांदूळामध्ये ठेवतात. त्यामुळे घरामध्ये धन धान्य येतं आणि घरामध्ये समृद्धी येते, आरोग्य आणि दीर्घायुष्य आणतं, अशी श्रद्धा आहे.
चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर आणत असते. तो त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, प्रियजनांना शेअर करा, फ्रेंड्सला शेअर करा. त्यामुळे त्यांना पण या कथेबद्दल माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.